श्री नवनाथ ग्रंथ भक्तिसार कथासार अध्याय 13वा जालंधराचे शाबरी कवित्व मैनावतीस उपदेश. श्री गणेशाय नमः. जालंधराने देवाची जी फजिती केली ती हरिहरांनी दुरूनच पाहिली होती. देव निघून जाता जालंधर व कानिपासह तेही 3 दिवस बद्रिका आश्रमात राहिले. त्या मुक्कामी जालंधराच्या पराक्रमाची व गुणांची प्रशंसा करून भगवान शंकर त्याला म्हणाले, नाथा, कलियुगात वेदविद्या मागे पडेल, त्यामुळे तिच्या योगाने होणारी कार्य होणार नाहीत. अशा वेळी तरुण जाण्याच्या दृष्टीने लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील. यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही नाथांची शाबरी कवित्व सिद्ध करून ठेवायचे आहे. हा सर्व खटाटोप लोकांचे हित लक्षात घेऊन केवळ परोपकाराच्या दृष्टीनेच करावयाचा आहे. हे काव्य कितीतरी मोठे असायला हवे. थोडेसे मंत्र सर्व प्रजेला पुरेसे होणार नाहीत. यात तू स्वतः 34 कोटी 12 लक्ष व कानिफाने 6 कोटी 8 लक्ष इतके मंत्र निर्मिती करायची आहे. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही ही विद्या उदयास आणता. पुढे याच्या प्रचार प्रसाराचेही काम आहेच. तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून अधिक काही सांगत नाही. त्यानंतर जालंधरास आशीर्वाद देऊन ते दोन्ही देव स्वस्थानी गेले. भगवान शंकराकडून कार्यप्रेरणा मिळाल्यावर त्यांची पूर्तता करण्यासाठी जालंधर व कानिप यांनी 12 वर्ष तेथेच वास्तव्य करून परिश्रमाअंती 40 कोटी 20 लक्ष इतके कवित्व केले. मग शंकराच्या सूचनेनुसार नाग अश्वपशापती विधीपूर्वक हवन करून ते सर्व मंत्रोप्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून नाग अश्वत्थावरील सर्व दैवत अनुकूल करून घेतली. कार्य संपन्न होताच ते दोघे बद्रिका आश्रमात परतले. तेथे बद्रीनाथांच्या साक्षीने कानिपास तपश्चर्येस बसवून जालंधर तीर्थटनास निघाला. मैनावतीस संदेश. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना जालंधराचा एक परिपाठ असे. तो सर्वप्रथम रानात जाई, गवत कापून त्याची मुळी डोक्यावर घेऊन मगच गावात शिरे. जालंधरनाथ हा अग्नीचा पुत्र असल्याने एका दृष्टीने वायूचा नातूच होता. तेव्हा वायू भाऱ्याचे ओझे होऊ नये यासाठी त्याच्या मस्तकावरील भारा आपणाकडेच घेत असे. त्यामुळे चालताना तो भारा त्याच्या डोक्यावर तरंगताना दिसे. गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंधर गायी गुरांना खाऊ घाले. याप्रमाणे फिरत फिरत जालंधरनाथ गौड बंगाल देशातील हेलापट्टण गावी आला. तेथे त्याच्या डोक्यावरून अधांतरी जाणारा भारा पाहून आश्चर्यचकित झालेले लोक हा कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असे वाटून त्याच्या दर्शनास गर्दी करू लागले. तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी तो घाणेरड्या दुर्लक्षित जागी राहू लागला आणि गल्लीबोळात भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला. त्यावेळी हेलापट्टणावर गोपीचंद नावाचा राजा राज्य करीत होता. तो सुंदर, पराक्रमी, बलाढ्य व सर्व ऐश्वर्याने संपन्न होता. त्याची आई मैनावती ही विधवा पण मोठी साध्वी होती. राजा तिला फार मान देत असे. एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी असताना सहजच तिचे लक्ष हमरस्त्यावरून जाणाऱ्या जालंधराकडे गेले. त्याच्या डोक्यावरील अधांतरी तरंगणारा गवताचा भारा पाहून तिला आश्चर्य वाटले. हा कोणीतरी महात्मा असावा असे वाटून तिने आपल्या दासीला गुप्तपणे त्याच्या मागावर पाठविले. नित्याप्रमाणे तो जती गायी गुरांना चारा घालीत गल्लीबोळातून हिंडत तिन्ही सांजेच्या वेळेस चांदी कोपऱ्यातील उकिरड्यावर जाऊन बसला. दासीने तेथील खानाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि राजप्रसादात परतून मैनावतीला सर्व वृत्तांत सांगितला. त्या दिवशी रात्रसमयास सर्वत्र निजानीज झालेली पाहून काही फळे व मिष्टान्ने घेऊन मैनावती दासी समवेत प्रसादाबाहेर पडली. बाहेर निघताना त्या दोघींनी स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती. जालंधरापाशी जाताच त्या दोघींनी त्यांच्या चरणावर डोकी ठेवून नमस्कार केला आणि आणलेले तबक त्यांना त्यांच्या सन्मुख ठेवले. त्यावेळी मैनावतीने नाथाची स्तुती करून मला उपदेश द्या अशी विनंती करताच नाथाने शिव्या देत त्या दोघींना दगड मारले. पण मैनावतीने आपले धैर्य जरा देखील टळू दिले नाही. ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली. ते पाहून नाथाने रुद्रावेश टाकून तिची प्रेमाने चौकशी केली. तेव्हा मैनावती म्हणाली, महाराज, मी त्रिलोचनाची पत्नी आणि राजा गोपीचंदाची माता आहे.
काळाने माझ्या पतीचे छत्र हिरावून नेली. तेव्हापासून जन्ममरण रूपी जगरहाटीपासून सुटण्यासाठी काय करावे या विचारांनी मी तळमळते आहे. तरी कृपा करून मला मार्ग दाखवा. माझा अवेर करू नका. मला एकांतले काही नको. मला मृत्यूभयातून सोडवा. मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर कृपा करा. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करीन. त्यावेळी नाथाला तिच्या तळमळीचे व तिच्या नम्रतेचे मोठे कौतुक वाटले, पण त्याने वरकरणी काहीही दाखविले नाही. त्यानंतर मैनावतीने जालंधराची 6 महिने भक्तिभावाने सेवा केली. एके दिवशी ती नाथांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन बसली असताना त्याने एक मायेची भ्रमर निर्माण केली. त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. मैनावतीने ती वेदना सहन केली, पण नाथाची निद्रा भंग होऊ दिली नाही. जाग येताच नाथाने मैनावतीच्या मांडीला छिद्र पडले असून सर्वत्र रक्त विखुरले आहे हे पाहिले. ते पाहून प्रसन्नचित्त झालेल्या नाथाने तिला त्याच क्षणी तारक मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे तिला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. जालंधराने अमरपद देऊन तिच्या जन्माचे सार्थक केले.